आत्मनमस्ते. जय गुरुदेव. आवाज येतोय का माझा? आवाज येतो माझा? मीनाजी कॅमेरा माईक ऑन करा. होय. ओके, व्हेरी गुड. आजच्या ज्या साधना आहे त्या 12 वाजताची आहे, पुन्हा आपली 3 वाजताची आहे, पुन्हा 6 वाजताची आहे आणि पुन्हा आपण 10 वाजता बसणार आहोत. ओके, तर जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी साधना करा. माझ्याकडनं हिलिंग चाललेल्याच आहेत. ओके, कारण बरेच लोक मंदिरामध्ये असेल किंवा आपण अगदीच वेळेवरती शेड्युलिंग केलं आहे, त्यामुळे इश्यू होऊ शकतो. तर जितके लोक येतात, जितक्यांना जमत आहे तितक्यांनी आपले साधना सुरू करायची. ठीक आहे. आज आपला जो संकल्प आहे त्या संकल्पामध्ये मेन आपल्याला काय करायचं आहे, तर शिव शंभोची, शिव आणि शक्तीच्या ज्या शक्ती आहेत, जी त्यांची एनर्जी आहे ती आपल्या आतमध्ये जागृत करायची. ओके, कारण आजचा दिवस जो आहे ते त्यांच्या शक्तीचा, शिव आणि शक्तीचा मिलाप आहे. त्यामुळे जितकं आपण आव्हान करणार तितकं ते आव्हान होणार. आपण मंदिरामध्ये जायला पाहिजे, सकाळी जाऊन यायला पाहिजे. जितकं काही आपल्याला रिच्युअल करता येईल तितके रिच्युअल करायला पाहिजे. पण सर्वात मोठं रिच्युअल म्हणजे काय आहे, तर आपल्या आतमध्ये, आपल्या हृदयामध्ये शिवशंभोंना आपण आव्हान करणे. ओके, आणि ते आपल्या हृदयामध्ये स्थिर झाले पाहिजे. त्यासाठी आजच्या ह्या साधना ठेवलेल्या आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही आज आपला संकल्प हाच ठेवायचा आहे की माझ्या हृदयामध्ये शिव आणि शक्ती दोघंही स्थिर झालेले आहेत. ओके, त्यांना मी माझ्या हृदयामध्ये आव्हान करते आहे आणि त्यांना मी माझ्या हृदयामध्ये स्थिर करते आहे. हीच माझी अपेक्षा आहे आजच्या दिवसासाठी आणि त्यासाठी ह्या आजच्या साधना आहेत. ओके, संकल्प घेताना काय करायचं आहे, आता घेतला नाही तरी चालेल, सेशन झाल्यानंतर घ्या. डाव्या हातावरती अक्षर ठेवायचे आहेत, थोड्या डाव्या हात स्थान आसन घालून बसायचं आहे. आसन घातल्यानंतर त्याच्यावरती बसण्याच्या आधी तुम्ही अक्षर घेऊन बसा, फुलं घेऊन बसा आणि जस्ट अ मिनिट. सॉरी, आपल्याला स्थानावरती बसायचं आहे. शक्यतो लाल कलरचं आसन घाला, त्याच्या आत खाली एक कांबळ टाका, जाड कांबळ टाका, त्याच्यावरती लाल वस्त्र टाका, लाल ओढणी टाका, जे काय मिळेल ते लाल टाका. हातामध्ये अक्षर ठेवायचे आहेत. अक्षर ठेवताना त्याचे दाणे पूर्ण अखंड आहेत, तांदूळ ते बघा. ओके, अक्षर ठेवा. एक 5-6 ठेवले तरी चालेल, एक ठेवला तरी चालेल. त्याच्यावरती फुलं ठेवा आणि त्याच्यावरती आपला हा हात ठेवायचा या पद्धतीने. ओके, आणि हे आपल्या डाव्या मांडीवरती ठेवायचं.
ओके, असाचा असा हात आपल्या डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि संकल्प घ्यायचा आहे, हे शिवशक्ती, हे शिवशंभो, मी तुम्हाला माझ्या हृदयामध्ये आव्हान करत आहे. माझ्या हृदयामध्ये स्थिर व्हा. डोळे बंद करा आणि संकल्प घ्या. माझ्या हृदयामध्ये तुम्ही स्थिर व्हा. माझ्या हृदयाला कैलाशमय करा. माझं हृदयच काशी असू दे आणि माझं हृदयच तुमचा कैलाश असू दे. माझं हृदयच तुमचं सर्वात आवडतं स्थान असावं. मला संपूर्ण प्रकाशमय करा. मला संपूर्ण शक्तिमय करा. माझे चैतन्य संपूर्ण जागृत करा. या आयुष्यामध्ये जे माझं लाईफ मिशन आहे, त्या लाईफ मिशनमध्ये माझे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या शक्ती माझ्यासाठी अत्यावश्यक आहे, त्या सर्व शक्ती मला प्रदान करा. मला संपूर्ण मार्गदर्शन करा. मला संपूर्ण तुमचं संरक्षण द्या आणि याखाली माझं लाईफ मिशन संपूर्ण करून घ्या. नियमाप्रमाणे तुम्ही हे करणारच आहात. ह्या सर्व गोष्टी तुम्ही संपूर्ण करून घेतल्याबद्दल तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि हे जे हातामध्ये घेतलेलं आहे हे आपल्या उजव्या साईडला घेऊन आणि एका भांड्यामध्ये ठेवायचं. ओके, आणि मग साधनेला सुरुवात करायची. ओके, डोळे बंद करायचे आहेत. आता डोळे बंद करा, स्थिर राहा, चष्मा काढून ठेवा. मी सच्चिदानंद परम आनंद आहे. मी सच्चिदानंद परम आनंद आहे. जोराने बोलला तरी चालेल, मनामध्ये बोलला तरी चालेल. मी सच्चिदानंद परम आनंद आहे. 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 माझं संपूर्ण कल्याण होत आहे. माझं सर्व मंगलमय होत आहे. माझं सर्व आनंदमय होत आहे. माझं संपूर्ण मंगलमय होत आहे. माझं संपूर्ण कल्याण होत आहे. माझं संपूर्ण आनंदमय होत आहे. माझं संपूर्ण कल्याण होत आहे. माझं सर्व संपूर्ण आनंदमय होत आहे. माझं सर्व संपूर्ण मंगलमय होत आहे. तथास्तु, 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 तथास्तु. ओम नमः शिवाय. 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 ओम
शिवाय. ओम नमः 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 शिवाय. ओम
नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। शांति शांति शांति। माझ्या प्रत्येक कणामध्ये शिवशक्तीचा संपूर्ण वास झाला आहे। माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये शिवशक्तीचा संपूर्ण वास झाला आहे। माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये शिवशक्तीचा संपूर्ण वास झाला आहे। मी माझ्या सर्व शक्तींचा मनापासून स्वीकार करत आहे। मी माझ्या सर्व शक्तींचा मनापासून स्वीकार करत आहे। मी माझ्या सर्व शक्तींचा मनापासून स्वीकार करत आहे। माझं लाईफ मिशन, माझं जीवित कार्य मी आजपासून पूर्ण मनापासून डेडिकेशन देऊन, संपूर्ण समर्पण देऊन करत आहे। माझं लाईफ मिशन मी आजपासून संपूर्ण मनापासून पूर्ण करत आहे। मी माझं कल्याण करत आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण करत आहे। ह्या पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक जीवाचं मी कल्याण करत आहे। माझ्या सर्व शक्तींचा मी सदैव सदुपयोगच करत आहे। माझ्या संपूर्ण शक्तींचा मी सदैव सदुपयोगच करत आहे। मी सच्चिदानंद परमानंद 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 आहे। माझं सर्व शुभ होत आहे, मंगलमय होत आहे, आनंदमय होत आहे। माझं सर्व शुभ होत आहे, आनंदमय होत आहे, मंगलमय होत आहे। माझं सर्व शुभ होत आहे, आनंदमय होत आहे, मंगलमय होत आहे। माझं सर्व शुभ होत आहे, आनंदमय होत आहे, मंगलमय होत आहे। तथास्तु तथास्तु तथास्तु। जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव। माझ्या शिवशंभोंचं जय हो, माझ्या प्रभूंचं जय हो, माझ्या शिवशक्तींचं जय जयकार, माझ्या शिवशंभोंचं जय जयकार हो, माझ्या शिवशक्तींचं जय जयकार। जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव। दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत, डोळ्यांवरती ठेवायचे आहेत तळहात, बोटं कपाळावरनं डोक्यावरती जाऊ देत आणि दोन्ही हातांच्या मध्ये कपाळावरती, थर्ड आयवरती, तिसऱ्या नेत्रावरती जे काही दिसत आहे ते बघायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे, त्या एनर्जी फील करायच्या आहेत आणि हळूहळू हळूहळू डोळे उघडून पूर्णपणे जागृत अवस्थेत यायचं आहे। तुमच्या सर्वांच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व शक्तींना माझे नमस्कार। तुमच्या सर्वांच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व शक्तींना माझा नमस्कार। तुमच्या सर्वांच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व शक्तींना माझे नमस्कार। आता
मोबाईलमध्ये 21 मिनिटाचा अलार्म लावायचा आहे. ओके. आणि आजच्या साधना थोड्या जास्त होणार आहे आणि दुपारच्या वेळामध्ये जर आज ॲक्च्युलीमध्ये रात्री पूर्ण जागरण करायचं आहे, म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत पाठीचा कणा सरळच राहिला पाहिजे. ओके. जागृत अवस्थेमध्ये. आलं लक्षात? हे आजच्या रात्रीचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे किंवा आजच्या रात्रीची ही सगळ्यात मोठी साधना आहे. ओके. त्यामुळे परमिशन नाही देत, पण जर तुमचं फिजिक तुम्हाला अजिबातच सपोर्ट करत नसेल तर 6च्या आधी थोडंसं झोपून घ्या. ओके. आणि रात्रीचा संकल्प मात्र पूर्ण करा. ओके. पूर्ण संकल्प करा की आज रात्रभर मी जागरण करणार आहे. त्या जागरणामध्ये तुम्ही भजन करू शकता, कीर्तन करू शकता, शिवशंभोंची गाणी ऐकू शकता, शिवशंभोंचे पिक्चर बघू शकता, शिवशंभोंच्या सिरियल बघू शकता, काहीही करा. पण महत्त्वाचा नियम की तुम्ही एका चांगल्या एनर्जीमध्ये राहिला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्ण रात्र जागरण राहिला पाहिजे. घरातले तुमच्यासोबत जागरण करत असतील तर अतिउत्तम, जागरण करत नसतील तर फोर्स करू नका. ओके. पण तुमची परमिशन मागून घ्या आणि खूप आनंदाने आज जागरण करा. ओके. आता 21 मिनिटाचा अलार्म लावा आणि ओम नमः शिवायचा जाप करा. ओके. ठीक आहे. आणि 3 वाजता आपण पुन्हा भेटतोय. राईट टाईम 3 वाजता भेटा. संध्याकाळी पुन्हा राईट टाईम 6 वाजता आपण भेटतो. तुम्हाला जर कुणाला नवीन व्यक्तीला जरी आज घेऊन यायचं असेल तरी आज घेऊन या. आज ज्यांचं नशीब आहे आणि शिवशंभो जेवढ्या साधना करून घेत असतील आज प्रत्येकाचा तेवढा भाग्योदय आहे. ओके. त्यांना जेवढ्यांना द्यायचं आहे तेवढ्यांना देऊ दे. त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला सांगायचं आहे सेम लिंक असेल. 3 वाजताचा वेळ आहे, 6 वाजताचा वेळ आहे आणि रात्री 10 वाजताचा वेळ. ओके. ठीक आहे. आणि वेळ किती बसायचं ते पण शिवशंभोंचं गायडन्स. ओके. एव्हरीथिंग इज गुरु. सर्वस्व गुरूंना अर्पण आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंड त्यांच्या मर्जीनुसार. ओके. ठीक आहे. लव यू एव्हरीवन. पुन्हा भेटूया आपण 3 वाजता. ओके. 21 मिनिटाचा अलार्म लावा. साधना झाल्या की मला ग्रुपवरती मेसेज टाका, नाही तर पर्सनली मेसेज टाका. मी साधनेमध्येच आहे. ओके. आत्मनमस्ते.